आणि अवंतिकाच्या शाळेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्याच्यामुळं मी आणि अवंतिका शाळेत चाललेलो होतो आणि अवंतिका म्हणली की सेम ड्रेस मम्मी घालायचेत, मिसनं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं मी ही पर्पल कलरचा ड्रेस घातलेला होता आणि तिनेही आम्ही सेम मॅचिंग ड्रेस केला होता। आणि आत्ता पहा आम्ही निघालो होतो शाळेत जाण्यासाठी। आणि हे पहा अवंतिकाने चष्मा पण घातला होता, हातात घडी पण घातली होती। ते पहा कशी चलती मस्त। शाळेमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे, तर सर्व पालकांना बोलवलेलं आहे, म्हणजे महिलांना वेलकम। आणि ही खास अशी रांगोळी बनवलेली आहे। पहा सर्व पॅरेंट्सला बोलवलेलं आहे महिला दिनानिमित्त। जगात्री बहीण म्हणून कळली तो मुंगाईचा ननुबा झाला। जगात्री मैत्री म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला। जगात्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। आणि आपल्या स्वराज्य माता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करून 8 मार्च जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सर्वप्रथम तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वांना कॅटवॉक करून आतमध्ये एंट्री घ्यायला लावली होती। आणि मग मस्तपैकी असे मॅडम ही कॅटवॉक करत आतमध्ये आल्या। पहा मस्त नमस्कार वगैरे त्यांनी केला। आणि आता ही गेमला सुरुवात झाली होती। तळ्यात आणि मळ्यात ही गेम चालू होती, तर महिलांनी खूप एन्जॉय केला। हे पहा तळ्यात अशा मस्त टाळ्या वगैरे वाजवून स्वागत ही केलं। तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात या दोघी जणी आज झाल्या। आजी पण गेलेल्या आहेत, त्यामुळे मला काही सांगण्याची गरज पडणार नाही। त्याच्यानंतर ही शेवटच्या कड्यावरच घ्यावं लागतं। ही बलूनची गेम चालू झाली होती। ह्या दोघीचा बलून पडला आणि ह्या गेममधनं बाहेर झाल्या। बाकीच्यांनी व्यवस्थित परफॉर्मन्स केलेला आहे। हे पहा। आणि तो होता आपल्या म्हणजे डोक्याने पकडायचा होता दोघीच्या मध्ये बॉल, म्हणजे आपला बलून, आणि डान्सही करायचा होता। सॉन्ग चालू होते आणि डान्सही करायचा होता। आणि मॅडम येऊन सांगत होत्या की हाताने बलूनला पकडू नका। हे पहा दोघी खूप सुंदर असा परफॉर्मन्स करायला लागलेले आहेत। आणि खरंच
आज महिलांनी खूपच एन्जॉय केला बरं. आणि हे पहा मॅडम पण सांगत होत्या अधूनमधून. आणि हे पहा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या खूपच सुंदर प्रतिमा. आणि हे पहा सगळ्याजणी अशा खूप एन्जॉय करायला लागल्या होत्या. आणि सगळ्यांनाच असं बरं वाटायला लागलं होतं की काहीतरी आज वेगळं करायला लागलो होतं आपण म्हणून. आणि म्हणत हे होते की आज खरंच खूप सुंदर दिवस गेला. आणि खरंच आपण आपल्या तब्येतीचीही काळजी घ्यावी. आणि आज जागतिक महिला दिनानिमित्त मी एवढं सांगू इच्छिते की आपला स्वतःसाठी 1 तास का होईना पण वेळ द्यायला शिका. आणि तो वेळ स्वतःसाठी द्या. म्हणजे त्यात आपण आपल्याला जे काही गोष्टी आवडतात त्याच गोष्टी करा. अर्धा तास द्या, 1 तास द्या, पण वेळ स्वतःसाठी द्यायला शिका. आणि हे पहा अशी सुंदर रांगोळी काढली होती. स्त्री, मावशी, सखी, पत्नी, मुलगी, आई, प्रियसी, बहीण. आणि खूपच सुंदर काढली होती. म्हणजे प्रत्येक जणीचा रोल आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचा